लग्न ज्या वेळेला झालं स्वयंवराला एवढे राजे जमलेले होते, अत्यंत विलक्षण देखणी होती रुक्मिणी, विदर्भाची कन्या रुक्मिणी. श्रीकृष्णही गेला होता तिथं. श्रीकृष्णालाही द्रौपदी आत्मा आवडत होती, आपल्या रुक्मिणी आवडत होती. रुक्मिणीनं पत्रही लिहिलेली होती. पण रुक्मिणी असं म्हणाली कृष्णाला की हे बघा, मी तुमच्याबरोबर पळून येणार नाही, ते बरोबर दिसणार नाही. तुम्ही मला इथनं पळवून नेऊ नका, तेही बरोबर दिसणार नाही. तुम्ही इथं जमलेले सगळे राजे राजवाडे जे कोणी आहेत, अतिरथी महारथी आहेत, त्यांचा पराभव करा आणि मला इथनं घेऊन जा. अशी मोठी भव्यतेनं घेऊन जा त्याच्यावर. श्रीकृष्णांनी सगळ्यांचा पराभव केला. कर्णापासनं सर्व लोक तिथं होते, या सगळ्यांचा पराभव एकट्या श्रीकृष्णाने केला तिथं. आणि श्रीकृष्ण अत्यंत शानदारपणे त्या रुक्मिणीला घेऊन आपल्याबरोबर आला, वैदर्भीय कन्येला घेऊन आला. हे पराक्रम जसे आहेत, पण एवढा असून, एवढ्या भार्या असून श्रीकृष्णाच्या चारित्र्याला कोणी दोष देत नाही बघा. भोगुनिया 16 सहस्त्र नारी, अजून तो ब्रह्मचारी. तुकारामच म्हणतात, तुकाराम महाराज.